जय जनार्दन जय पूर्णगिरी। धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शील गेला। मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। महाराष्ट्र ही संतांची भूमी, त्यातच वैजापूर तालुका म्हणजे संतांचं माहेर। परमपूज्य श्री संत जनार्दन स्वामींचा जन्म याच तालुक्यातील दहेगाव येथे झाला। शंकर स्वामी सुद्धा याच तालुक्यात वास्तव्यास आहेत। परमपूज्य श्री संत पूर्णगिरी महाराज यांचाही जन्म वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे झाला। किसनराव पाटील मगर व जमुनाबाई यांच्या पोटी पुत्ररत्नाने जन्म घेतला। तो दिवस होता 2 जानेवारी 1949, वार रविवार, सकाळी 9:35 त्यांना 2 बहिणी 2 भाऊ होते। बाबाजींचं जन्म नाव पंढरीनाथ। पंढरीनाथ बालपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। भक्तीचं त्यांना फार वेळ। आई वडिलांना मात्र त्यांची काळजी वाटत असे। ते वडिलांना नेहमी म्हणत, दादा मला अशा ठिकाणी पाठवा जेथून मला वापस येता येणार नाही। हे बोल ऐकून त्यांचे वडील मात्र हतबल होत। त्यांनी मग त्यांना वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे शंकर स्वामींच्या आश्रमात पाठवलं। पण बाबाजींचं मन तिथे काही लागेना। बाबाजींचं शिक्षण चिकटगाव मध्ये 4थी पर्यंत झालं। तिथून तलवाडा, कसाबखेडा येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। पण मन काही शिक्षणात रमत नव्हतं। एक दिवस ते आईला म्हणाले, आई मला माझ्या सद्गुरूंनी बोलावलंय, मी जाऊ? आई म्हणाली, तुला तुझे वडील जाऊ देणार नाहीत बाळ। तुझ्या जबाबदारीवर जात असशील तर जरूर जा। मग ते सरळ शिवपुरी आश्रमात संत जनार्दन स्वामींना शरण गेले। आश्रमातली कामे ते अगदी मन लावून करत असत। जनार्दन स्वामींना त्यांचं फार कौतुक वाटत असे। ते नेहमी म्हणायचे, अरे तू साक्षात शिवाचा प्रसाद आहेस, उद्योगही करतोस तू। तुला मी प्रसाद म्हणू की उद्योगगिरी? पुढे बाबाजींनी जनार्दन स्वामींची 2 वर्षांपर्यंत सेवा केली। त्यानंतर मग औरंगाबाद येथे येऊन शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्र बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली। नोकरीत असताना त्यांना एक दिवस अचानक साक्षात्कार झाला। साक्षात गणपती त्यांच्या सोबत बोलत आहे असा त्यांना भास झाला। गणपती म्हणाले, मी गिरजा नदीमध्ये बोरगाव येथे आहे, मूर्ती स्वरूपात माझा जीर्णोद्धार कर। बाबाजींना बोरगाव माहित नव्हतं। ते विचारत विचारत बडद बाजार पर्यंत आले। तेथे त्यांना एक गाय भेटली। लोकांनी सांगितलं, ही गिरजा नावाची गाय आहे आणि फार मारणारी आहे। पण काय आश्चर्य, ती गाय बाबाजींच्या जवळ आली, त्यांच्या कफनीला तोंडात धरलं आणि पुढे जाऊ लागली। आणि आश्चर्य म्हणजे त्या गायीने बाबाजींना बोरगाव येथील गणपती जवळ आणून सोडलं। बाबाजी तेथे अक्षरशः लिंबाचा पाला, आंब्याच्या कोवळ्या कैऱ्या, चिंचेचा पाला आणि चिंचा खाऊन काही महिने राहिले। काही दिवसांपर्यंत लोकांनी त्यांची चौकशी केली नाही। पण काही लोकांना मात्र त्यांचं आश्चर्य वाटत होतं की हा बाबा काय खातो, काय करतो। शेवटी काही जणांनी पुढे बाबाजींना अन्न द्यायला सुरुवात केली। मग बाबांनी गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला। एक दिवस बाबाजी आपल्या भक्तांना म्हणाले, आपल्याला इथे भंडारा करायचा, तरी आपापल्या परीने शिधा जमा करा। भक्त म्हणाले, बाबाजी तुम्ही आम्हा प्रत्येकाला आज्ञा द्या, ठरवून द्या। बाबाजी म्हणाले, नाही, तुम्ही आपसात ठरवा। भक्त ऐकत नाहीत हे बघून मग मात्र बाबाजींनी प्रत्येकाला शिधा ठरवून दिला। कुणाला 10 किलो, कुणाला 5 किलो। मात्र त्यातील काही भक्तांना हे मान्य नव्हतं। ते म्हणाले, बाबा आमची परिस्थिती नसताना देखील तुम्ही आमच्यावर हे का लादलं? तेव्हा बाबा म्हणाले,
माझा शब्द म्हणजे काळ्या पाषाणावरची रेष. मी खोटं बोलत नाही, आणि जर खोटं निघालं तर माझी जीभ मी येथेच कापून टाकेन. बाबाजींनी आपली जीभ कापली आणि भक्तांपुढे ठेवली, आणि नंतर ते सरळ वेरूळ येथे गेले. हे सगळं कळाल्यानंतर जनार्दन स्वामींना अतिशय वाईट वाटलं. पण ते साक्षात शिवावतारी असल्याने त्यांनी उद्गार काढले, उद्योगगिरी, तुम्ही खरोखर माझ्या सेवेमध्ये पूर्ण झाला असून तुम्हाला भक्तगण पूर्णगिरी म्हणून ओळखते. आणि त्यांनी बाबाजींच्या जिभेवरून हात फिरवला, आणि काय आश्चर्य, त्यांची जीभ पुन्हा परत आली. एक दिवस ट्रॅक्टरवरून पडून बाबाजी बेशुद्ध म्हणजे जवळजवळ मृतावस्थेतच गेले. पण जनार्दन स्वामींनी त्यांना पुन्हा एकदा जीवदान दिले. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणाले की तुला मी कैलासातून वापस आणलंय, म्हणून यापुढे लोक तुला कैलासगिरी नावाने देखील ओळखतील. नंतर बाबाजी पुन्हा बोरगाव गणपती येथे येऊन त्यांनी मग तिथे उमा माहेश्वर मंदिराची निर्मिती केली. 1992 मध्ये गिरजा नदीला दुपारी 3 वाजता पूर आला. बाबाजींचं सर्व सामान त्यात वाहून गेलं. काही सामान दूर गेलं, काही जवळ पडलं. वाहून आलेलं सामान बघून काही लोक सामान घेण्यासाठी गेले, आणि काय आश्चर्य, अहो त्या सामानावर चक्क साप खेळत होते. ते तसेच वापस येऊन आश्रमातील बाबाजींना त्यांनी सांगितलं आणि सामान जमा केलं. आणि तेव्हापासून लोकांना बाबाजींचा महिमा कळायला लागला. काही दिवस तेथे राहून नंतरचा जीर्णोद्धार केला. तिथून ते सरळ वडोदवाडी या गावी आले. आश्रमाची उभारणी केली. त्यांना भरपूर जमीन दान म्हणून मिळाली. तिथं काही खडकाळ माळ होते. त्या खडकाळ माळामध्ये बाबाजींनी नंदनवन फुलवलं. पुढे त्यांनी पूर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती करण्याचा संकल्प केला. मात्र भगवंताच्या मनी काही निराळच होतं. त्यांना एक दीर्घ आजार जडला आणि काळाने बाबाजींवर झडप घातली. तो दिवस होता 15 सप्टेंबर 2006. सायंकाळी 7 वाजता बाबाजी ब्रह्मलीन झाले. त्यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून परमपूज्य सोमेश्वरगिरी महाराज यांना नेमण्यात आलं. त्यांच्यासोबत परमपूज्य प्रभातगिरी महाराज व भास्करगिरी महाराज आजही आश्रमाची धुरा सांभाळत आहेत. बाबाजींनी प्रतिवर्षी नेमलेले कार्यक्रम कसे होते माहितीये? त्यात होती व्यासपूजा म्हणजेच गुरुपौर्णिमा, नागपंचमी अनुष्ठान, दत्त जयंती, महोत्सव अनुष्ठान, जयंती महोत्सव, आणि इथून पुढे बाबाजींची पुण्यतिथी. तर आता येणाऱ्या 4 ऑक्टोबर 2007 रोजी प्रथम पुण्यस्मरणास आम्ही भाविकांना आवाहन करत आहोत. पूर्णेश्वर मंदिराच्या व बाबाजींच्या समाधी मंदिराच्या बांधकामास तन मन धनाने दान करावं. बाबाजींच्या पुण्याचं वाटेकरी व्हावं. जय जनार्दन, जय पूर्णगिरी. जमुना तनया किसन सुता, डोळे भरून पाहूया, वैराग्याचा लेप लावून शरण तयाला जाऊया. करू समर्पण क्षणिक जीवन, ज्योत श्रद्धेची लावूया. श्री पूर्णगिरीचे निर्गुण निराकाराचे गुणगान येथे गाऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही ऐका हो ऐका, ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. पूर्णगिरीची गाथा ऐका पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. वैजापूर तालुक्यात बसले चिकट गाव. छोटे तरीही असले तेही अजरामर नाव. वैजापूर तालुक्यात बसले चिकट गाव. छोटे तरीही असले तेही अजरामर नाव. आश्रमातील पूर्ण योगाश्रम आहे सुखदाता. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. पूर्णगिरींना ओळखीत से पंढरी नावाने. आई जमुना पिता किसनराव पाटील घराने. पूर्णगिरींना ओळखीत से पंढरी नावाने. आई जमुना पिता किसनराव पाटील घराने. शिवभक्तीचे भाव बघुनी मना लागे खंता. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. करिता शंकर स्वामीची भक्ती मन तेथे लागेना. घेऊन आज्ञा मातेची गेले मौनगिरी शरणा. करिता शंकर स्वामींची भक्ती मन तेथे लागेना. घेऊन आज्ञा मातेची गेले मौनगिरी शरणा. पाहता मूर्ती पंढरीची म्हणे पूर्णगिरी संता. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. करिता भक्ती जनार्दनाची झाला साक्षात्कार. गिरिजा पात्री विघ्नेश्वर मी करावा उद्धार. करिता भक्ती जनार्दनाची झाला साक्षात्कार. गिरिजा पात्री विघ्नेश्वर मी करावा उद्धार. बोरगावात उमा महेश्वर सरस्वती नाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. खडकाळ जमिनीत फुलविले नंदनवन. अनुष्ठान अन्नदान घी करुणी श्रमदान. खडकाळ जमिनीत फुलविले नंदनवन. अनुष्ठान अन्नदान घी करुणी श्रमदान. शिवालय बांधुनी मंदिर होई आश्रयदाता. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा. ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा.
क्षेत्री नर्मदेश्वर यज्ञ करून दिले भक्तांना शिवसाक्षात्काराचे हे ज्ञान पाडळ क्षेत्री नर्मदेश्वर यज्ञ करून दिले भक्तांना शिवसाक्षात्काराचे हे ज्ञान मी नाही देवा ठेवा तुम्ही शिवचरणी माथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा वडोदवाडीच्या शिवारात मांडले ठाण बाग बगीचानी फुलविले माळरान वडोदवाडीच्या शिवारात मांडले ठाण बाग बगीचानी फुलविले माळरान चिव चिव करुणी सांगे पक्षी आपली व्यथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा डोळे पांगळे चालू लागले दिले भक्त जीवदान मुखातून निघे शब्द रेषा काळी पाषाण डोळे पांगळे चालू लागले दिले भक्त जीवदान मुखातून निघे शब्द रेषा काळी पाषाण भस्म देऊनी भक्तांची हो दूर केली व्यथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा भगवंताच्या मनी होती दुसरीत दान 15 सप्टेंबर 2006 तिन्ही साजेन भगवंताच्या मनी होती दुसरीत दान 15 सप्टेंबर 2006 तिन्ही साजेन पूर्णेश्वरी विलीन झाली सोडून या भक्ता ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा षोडशीला उत्तराधिकारी ठरवी संत महान स्वामी सोमेश्वर गिरी नेमले पाहती यजमान षोडशीला उत्तराधिकारी ठरवी संत महान स्वामी सोमेश्वर गिरी नेमले पाहती यजमान प्रभात गिरी भास्कर गिरी गुरु बंधुनाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा माझी भक्ती कामी आली प्रथम पुण्यस्मरणे कृपा दृष्टी ही तुमची राहो सदा समायेने माझी भक्ती कामी आली प्रथम पुण्यस्मरणे कृपा दृष्टी ही तुमची राहो सदा समायेने विनवून कर गुरु माझी सेवा पूर्णगिरीनाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा ऐका हो ऐका स्मृती पूर्णगिरीची गाथा श्री पूर्णगिरी मम ऐका हो गारहणे ठावे मजला तू कैवारी चुकले ना येणे जाणे नश्वर या संसारी राहिन मी तव आज्ञेप्रमाणे अभयदान हे द्यावे गाती गौरव गाणे
शिष्य पूर्णगिरी भगवाना. दैवतात रूप आहे जग आहे वेगळं. चला जाऊ बडोदवाडी पाहूया सगळं. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. पळती दुरा. उमामहेश्वराचे गिरिजातटी राऊळ, उमामहेश्वराचे गिरिजातटी राऊळ. पाडळीचा नर्मदेश्वर पाहूया सगळं. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. वाडीचे वैभव पाहुनी मन रमले, पूर्णगिरीच्या चरणाशी करणे झुले. मना वाटे राहू येथे जाऊ नये दुरा. घरी राहता भाव यातला या फार. गुरु पूर्णगिरी पुण्य स्मरणाची वेळ, गुरु पूर्णगिरी पुण्य स्मरणाची वेळ. स्वामी सोमेश्वर गिरी भक्तांचे प्रतिपाळ. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल. बाबाजी भेटेल दर्शन देईल, संकट जाईल सुख येईल.
अति करणाराची माती अंती होणार, कसून बघतो सोने जसा काय सोनार. तशीच परीक्षा देव जगी या सर्वांची घेणार, खरा पूर्णगिरी चरणी खोटा नरकी जाणार. पूर्णगिरी माऊली तू कृपेची सावली, पूर्णगिरी माऊली तू कृपेची सावली. माऊलीत मूर्ती कैवल्याची, माऊलीत मूर्ती कैवल्याची. माऊली माय बापा अनाथांची माऊली तू भक्तांची सावली. माऊलीत मूर्ती कैवल्याची. जगाते उद्धरी धर्माची तू मूर्ती, जगाते उद्धरी धर्माची तू मूर्ती. अनाथांची माऊली तू भक्तांची सावली. माऊली माय बापा अनाथांची माऊली तू दीनांची सावली. माऊलीत मूर्ती कैवल्याची हो, माऊलीत मूर्ती कैवल्याची. पिता माता भक्तांचा तू दाता, गुरु पिता माता भक्तांचा तू दाता. चरणावरी माथा तुझ्या भक्त ठेवीत असे माऊली. माय बापा अनाथांची माऊली तू दीनांची सावली. माऊलीत मूर्ती कैवल्याची हो, माऊलीत मूर्ती कैवल्याची. संकटाच्या काळी धावून यायसी, संकटाच्या काळी तारुणी सकळानेसी. पूर्ण योगीनाथा माऊली माय बापा अनाथांची माऊली तू कृपेची सावली. माऊलीत मूर्ती कैवल्याची, माऊलीत मूर्ती कैवल्याची. पूर्णगिरी माऊली तू कृपेची सावली, पूर्णगिरी माऊली तू कृपेची सावली. माऊलीत मूर्ती कैवल्याची हो, माऊलीत मूर्ती कैवल्याची हो, माऊलीत मूर्ती कैवल्याची हो, माऊलीत मूर्ती कैवल्याची. त्याच्या मनातून निनादला तो एक ध्वनी, गुरु सर्वांचे एक आहे सद्गुरु जनार्दन स्वामी.
निर्मळ भक्ती करा गुरुची, तोच जगाचा धनी. अंतःचक्षुने शोधा गुरु, शिवपूर्ण गिरीमणी. संसारात करून त्याग, शिवभक्तीत धरिला माग. संसारात करून त्याग, शिवभक्तीत धरिला माग. अहो वाडी भूमी ही सजली, अहो वाडी भूमी ही सजली. माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली सोमेश्वर माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली. धन्य झाली जमुनाई, पूर्णगिरीला जन्म देई. धन्य झाली जमुनाई, पूर्णगिरीला जन्म देई. अहो चरण सेवा ही दावली, अहो चरण सेवा ही दावली. माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली सोमेश्वर माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली. सोमेश्वर मनात बसे, भगव्या वस्त्रात शोभून दिसे. सोमेश्वर मनात बसे, भगव्या वस्त्रात शोभून दिसे. आम भक्तांना पावली, आम भक्तांना पावली. माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली सोमेश्वर माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली. जप तप आणि अनुष्ठान, स्वामींनी केले कार्य महान. जप तप आणि अनुष्ठान, स्वामींनी केले कार्य महान. अहो चिकट गावी अवतरली, अहो चिकट गावी अवतरली. माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली. संसारात करून त्याग, शिवभक्तीत धरिला माग. संसारात करून त्याग, शिवभक्तीत धरिला माग. अहो वाडी भूमी ही सजली, अहो वाडी भूमी ही सजली. माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली सोमेश्वर माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली सोमेश्वर माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली, माझी माऊली पूर्णगिरी माऊली. याची जोडी आहे जाणरे, ना कळे येते कधी वा काळ आणि वेळ रे. वर देऊनी तारी सकळा, शिव खरा ठरला रे. जय जय पूर्णगिरी बोल, मग कशाची वाण रे. 1949 साला किशनराव पाटलाचा आनंद झाला. जानेवारी महिन्याचा रविवार पहिला, जमुनाबाईस पुत्र हो झाला. पाटील वाड्यात चंद्र उगवला, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार, तोरणे घालून गोडी उभार. हातीवरून वाटा साखर, चिकट गावात आनंद कर.
मासी कृष्ण पक्षी श्री पूर्णगिरी पुण्यतिथी आली. घराघरातून पूर्णगिरीची प्रतिमा विराज झाली. अवघी मंडळी श्रद्धा भावाने भक्ती सागरात न्हाली. तारावयासी आले मौनगिरी या विश्वाचे बाली. पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. जप अनुष्ठान विधी आरतीने सारा परिसर कसा फुलूनी हो गेला. जप अनुष्ठान विधी आरतीने सारा परिसर कसा फुलूनी हो गेला. बेलाच्या पाना संगे पुष्पमाला, पूर्णेश्वराच्या मनी हर्ष झाला. पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. हिरवी हिरवी झाडे झुळ झुळ पाणी, उमा महेश्वरा ठाई विघ्नेश्वरा मनी. हिरवी हिरवी झाडे झुळ झुळ पाणी, उमा महेश्वरा ठाई विघ्नेश्वरा मनी. पूर्णगिरी नाहो साक्षात्कार झाला, चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. चला भक्तांनो मिळून या जाऊ पूर्णगिरींच्या वडोदवाडीला. चला भक्तांनो मिळून या जाऊ पूर्णगिरींच्या वडोदवाडीला. संत दर्शनाचा लाभ ज्याने घेतला, तोही भक्त या जगी धन्य झाला. पुण्यस्मरणाचा सोहळा हो आला, चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. चला जावो पूर्ण योगी आश्रमाला. बहुजनांच्या घरोघरी मंगलमय दिन आला. शुभागमन हे गुरुपौर्णिमेचे हर्ष मनी हा झाला. तिमीर सरले नष्ट झाल्या पापाच्या ज्वाला, प्रेम भावे करू आरती स्वामी पूर्णगिरीला. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा. पुत्र जमुना स्वामी पूर्णगिरी, पुत्र जमुना स्वामी पूर्णगिरी शिवाची मूर्ती. पूर्णगिरी शिवाची मूर्ती. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा. जन्म स्वामीचा झाला आहे चिकट गावी, गुरु सेवा त्यांनी केली. गुरु सेवा त्यांनी केली जनार्दन स्वामीची. पूर्णगिरी जनार्दन स्वामीची. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा. बाळपणापासून होते शिवाचे वेड, जमुनाई पाटील सकुळा. जमुनाई पाटील सकुळा कळसा लाभिले, पूर्णगिरी कळसा लाभिले. आरती जय देव जय देव पूर्णगिरी देवा. आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा.
गुरु जनार्दन समाधी आहे कोपर गावी संन्यासाची दीक्षा घेऊनी संन्यासाची दीक्षा घेऊनी बनले कैलासगिरी पूर्णगिरी बनले कैलासगिरी आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा दिव्य मंदिर उमा महेश्वर नर्मदेश्वराचे पूर्णेश्वर बांधी मंदिरा पूर्णेश्वर बांधी मंदिरा स्वामींची कुटिया जनार्दन स्वामींची कुटिया आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा नित्य नियम विधी चाले जग बुद्धराया नित्य नियम प्रवचन चाले नित्य नियम प्रवचन चाले बाबांच्या आश्रमात पूर्णगिरी बाबांच्या आश्रमात आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा बांधून धर्मशाळा वसतिगृह विनामूल्य सेवा भस्मैभूती घेऊन दुःखी भस्मैभूती घेऊन दुःखी आनंदी होती पूर्णगिरी आनंदी होती आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा भक्तगण हे सेवा करती सद्गुरूच्या चरणी लीन झालो तुमच्या चरणी लीन झालो तुमच्या चरणी आशीर्वाद द्यावा पूर्णगिरी आशीर्वाद द्यावा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा आरती जय देव जय जय पूर्णगिरी देवा